एवढे सुद्धा काही ब्लॉग। ओके मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो नवीन ब्लॉग। आणि हा मला काही गार्मेंट्स प्रोडक्ट्स वगैरे घ्यायचे होते, तर मला माहित पडलं आपल्या यवतमाळमध्ये नवीन शॉप लागलेला आहे पॅराडॉक्स फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन म्हणून आहे। तर मित्रांनो या शॉपमध्ये आहे ना 3000 वाला जीन्स जे आहे ते कमी पैशात मिळते, म्हणजे जेवढे काही हाय क्वालिटीचे आहे तर तेवढे काही कमी प्राईसमध्ये आपल्याला इथे अवेलेबल करून देण्यात आलेले आहे। तर मी विचार केला की का नाही आपण जे तिथे जाऊन बघूया। आणि हा माझे व्ह्यूअर्स जे आहे त्यांना मी हे न्यूज करून दिले, तर आपण जाऊन बघूया पॅराडॉक्स फ्लिपकार्ट अँड ॲमेझॉन तिथे जाऊन व्हिजिट देऊया तर खरंच हे आहे की नाही। आपण जाऊया आणि तिथले सगळे प्रोडक्ट्स बघूया। तुमच्यासाठी घेऊन आलो नवीन मी ब्लॉग। ओके, तुम्हाला जाऊन तिथं बघायला मिळेल। आणि हो, मी याच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे की तुम्हाला जे आहे ना शॉपिंग करायची असेल तर शॉपिंगसाठी तुम्ही तिथे जाऊ शकता, कमी पैशामध्ये तुम्ही शॉपिंग करा पूर्ण। सो तर जाऊया, आपण तुम्ही कंटिन्यू करा, मला चेंज वगैरे करायला। सो बस ओके मित्रांनो, आता जे आहे ना मी थोडं चेंज वगैरे करून घेतो, कारण की मला तिथे जायचं आहे शॉप वगैरेमध्ये। तर आपण जाऊन बघूया तिथलं कसं काय आणि काय नाही। तर मी थोडं चेंज करतो आणि तो पण तुम्ही कंटिन्यू करा। आणि हो, ज्यांना माझं यूट्यूब चॅनल आवडत असेल तर तुम्ही माझी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्की करा। भेटूया आपण। सो ही ओके मित्रांनो, मी चेंज केलेले आहे कपडे। ओके, सो तर हा ड्रेस जो आहे ना कसा दिसतो माझ्या प्लीज नक्की सांगा। आणि हा मला आहे ना असे म्हणजे डेली वाले कपडे घालायला आवडते, कारण की जे आहे ना ते मला असं एक वेगळं वाटेल मी कुठले कपडे घालतो, कुठून विकत घेतो, काय करतो, हे तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंट सांगा, मी त्या शॉपचे पण व्हिडिओ आणतो। आणि हा चला जाऊया आता आपण जे आहे ना लवकर जाऊ, थोडीफार माझी तयारी राहिली ते करू आणि जाऊया। ओके मित्रांनो, आपण आलो आता सुनीलकडे। सो तुम्हाला भेटायचं होतं त्याला, इकडे आलोच आहे तर। आणि हा आम्ही जो ब्लॉग टाकलेला आहे, आपला जो पॉडकास्टचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तो खूप चाललेला आहे आणि खूप जणांचा रिस्पॉन्स आलेला आहे, बरा रिस्पॉन्स आलेला आहे। तू मेसेज वगैरे वाचले असेल तर वाचले का? रिस्पॉन्स वगैरे आलेला आहे आणि इंस्टावर आपली रील पण छान गेलेली आहे, 16,000 वर गेलेली आहे। ते असा सपोर्ट बनवून राहू द्या सुनील भाऊला आणि मला पण। सो आणखी काय म्हणतोस? धन्यवाद सर्वांचा धन्यवाद। आणि भाऊ पण खूप खुश झाले आल्यास मला म्हटलं भाऊ बोले व्हिडिओ लय व्हायरल झाला म्हणे, आहे ना। सपोर्ट आपला सपोर्ट आहे नाही, यवतमाळचा सपोर्ट आहे आपल्याला, बाकी काय बस असा सपोर्ट बनवून राहू द्या। सो तर इथं जे आहे ना आता मी जाणार, तर मला भेटायचं सुनील दाला, तर इथं आलो आणि भेटलो मी। तर चला, सो ओके मित्रांनो, हा गौरव आज माझ्यासोबत आहे व्हिडिओ बनवायला। आता आम्ही जे आहे ना निघालो हनुमान आखाड्यापासून, आम्हाला जायचं त्या शॉपला। तर शॉपचा पत्ता आम्हाला माहीत पडलेला आहे। शॉपचा पत्ता जो आहे ना तो आहे दत्त चौक भाजी मंडी। तर तिथून जाऊया आपण आणि तिथे जाऊन तुम्हाला दाखवून देतो काय दुकान वगैरे कसं आहे, न्यू शॉप तयार झालेला आहे। सो तर चला आणि कंटिन्यू करा तुम्ही आपल्या ब्लॉगला। हा मित्रांनो, इथे पॅराडॉक्स समोर आहे, हा तिथे समोर तुम्ही बघू शकता, इथे पॅराडॉक्सचं बोर्ड वगैरे लागलेला आहे। आणि इथे जे आहे ना हा पॅराडॉक्स समोर ओके, हा इथे जे आहे ना समोर तुम्ही बघू शकता पॅराडॉक्सचं बोर्ड वगैरे लागलेला आहे। आता इथे जाऊन जे आहे ना आम्ही बघूया। ओके मित्रांनो, शॉपचा जो पत्ता आहे ना आता तुम्हाला दाखवून देतो। हे जे आहे ना हे भाजी मंडी रोड आहे ना, हे समोरची तुम्ही बघू शकता पूर्ण भाजी मंडी आहे ना दत्त चौकमधली। इकडे जे आहे ना इकडे दत्त मंदिर आहे आणि त्याच ऑपोजिटला तुम्ही जर बघसाल तर भाजी मंडी रोड लागतो सोय। आणि इकडे जे आहे ना ठीक समोर इथून फक्त अर्धा किलोमीटर पण नसेल तर इथे ठीक समोर आपलं जे न्यू शॉप लागलेलं आहे ते आहे पॅराडॉक्स ॲमेझॉन अँड फ्लिपकार्ट। इथे जे आहे ना खूप भारी व्हेरायटीचे आहे, पण ते स्वस्त पैशात आपल्याला अवेलेबल करून मिळत आहे आपल्या यवतमाळमध्ये। तर आपण जे आहे ना आता इथे बघायला आलो। सो तर चला, आणि हे तुम्हाला ॲड्रेस वगैरे तर बघितलं असेल तुम्ही ठीक भाजी मंडीच्या समोर। तर चला आतमध्ये जाऊन बघूया। ओके मित्रांनो, आता जो आहे ना भाजी मंडीतील आता जो आपल्याला जायचा रस्ता जो आहे तुम्हाला भाजी मंडी वगैरे सगळं दाखवून दिलं आहे। तर गौड थोडं समोरचा, तर इथं जे आहे ना अंदर जायला लागतं आपल्याला, आणि अंदर जाऊन जे आहे ना हा एक समोरचा रस्ता, आणि तिथे जाऊन आपण जाऊ शकतो पॅराडॉक्स ॲमेझॉन अँड फ्लिपकार्ट शॉपमध्ये। सो तर चला, मला शूज पण घ्यायचा होता मित्रांनो, कारण की माझ्याकडे शूज नाही आहे। तर आपण जे आहे ना इथे बघून घेऊया, शूज वगैरे घ्यायचा होता। तर तुम्ही बघू शकता, एकदा वरचं दाखवून देशील एकदा वगैरे। ओके, आणि हा आता जे आहे ना आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया। सो तोपर्यंत कंटिन्यू करा। तर चला मित्रांनो, आपण जे आहे ना आता आतमध्ये जाऊन बघूया। सो ओके, तर इथले ओनर कोण आहे? नाईस टू मीट यू। मला माहीत पडलं आहे की इथे आपल्या यवतमाळमध्ये नवीन शॉप लागलेला आहे। नवीन शॉप लागलेलं, तर मला जे आहे ना शूज वगैरे बघायचे होते। तर
मी जे आहे ना एक रॅप प्ले करतो, समजा रॅप झाले माझे गाणे वगैरे आणि व्हिडिओ जे राहते मी युट्यूबवर टाकतो. आता तुमचा पण ब्लॉग टाकायचा, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही? नाही, ओके. तर मी जे आहे ना इथे रॅप वगैरे करतो, तर मला जे आहे ना माझा शूज होता तो खराब झालेला आहे. तर मला जे इथे शूज वगैरे मला माहित पडलं माझ्या मित्राकडनं का इथं कमी प्राइस मध्ये ब्रँडेड माल मिळतो. बरोबर. तर मी इथे आलेलो आहे. तर मी म्हटलं माझ्या व्हिडिओजमुळे काही व्ह्युअरचा जर फायदा होत असेल यवतमाळमध्ये तर ठीक आहे, आपण पण सांगून देऊ म्हटलं. तर मला नाही का इथे थोडं तुम्ही ओके गौरव. सर हे कसं आपलं शोरूमचं मी थोडं सांगून देऊ कसं काय म्हणून? चालेल. हा आपल्या व्ह्युअर्सला माहित पडेल. हे सर आपलं अमेझॉन फ्लिपकार्टचं शोरूम आहे. याचं म्हणजे जसं वेअर हाऊस मध्ये जर म्हणजे जास्ती जर आपला अमेझॉन फ्लिपकार्टचा माल जर राहिला असते तर तो वेअर हाऊस मध्ये जाऊन आपलं स्टोअर होत असते. अच्छा. आणि त्याच्यानंतर तो आपल्याकडे कंडक्ट होऊन जात असते. म्हणून आपल्याकडे ते प्राइस जे असते ऑनलाईन पेक्षा आपल्याकडे एमआरपी कमी भेटत असते. कमी राहते. फर्स्ट कॉपी सेकंड कॉपी काहीच नसते. अच्छा. जसं काय आता मी थोडं दाखवतो तुम्हाला. चालेल. हा आपला किलरचा जीन्स आहे सर. ओरिजिनल तुम्ही चेक करून पहा. कापड वगैरे ओरिजिनल वाटवलं आहे सर. सर हा जीन्स ओरिजिनल 3899 ला. म्हणजे आणि ऑनलाईन बघा तर 100-200 कमी होऊन जाईल फक्त डिस्काउंट ऑनलाईन ऑफ सीझन मध्ये असलं. आपल्याकडे फक्त 1199. अच्छा. आणि सर मी जो आहे ना मागच्या वारीला आता तुम्ही यावेळेस ओपन केलं, हा हेच सेम माझ्या बाबासाठी कपडे घ्यायला गेलो. तर आपली जी मेन लाईन आहे ना तिकडली आपलं हनुमान आकड्याकडली, तर तिथे दुकान आहे. तर हेच जे जेव्हा बघितलं तिथं 2,500-3,000चा पॅन्ट तिथे म्हणत होते. तर इथे जर तुम्ही 1100 रुपयाला 1200 रुपयाला जर म्हणत असेल तर खरंच मित्रांनो हे खूप कमी प्राइस मध्ये एवढे ब्रँडेड कपडे मिळतात. आणि पण साधा बी जीन्स घ्यायला गेलो तर आपल्याला 1000-1200 नंतरच भेटतात. आपल्याकडे म्हणजे ओरिजिनल किलर, मेट्रोनट, लेविस झाला, पेप झाला, हे आपल्याकडे 999 पासून तर 1299. अच्छा. पूर्ण म्हणजे तुम्ही सर्व जे आहे ब्रँडेड ठेवलेलं आहे. ब्रँडेड आहे. शर्ट्स आहे, जीन्स आहे, लेडीजचे वेअर्स आहे, कॉस्मेटिक आहे, स्प्रे आहे, परफ्यूम आहे, शूज सब आहे अवेलेबल. ऑल टोटल म्हणजे पासून तर मेन्स पर्यंत 50 जो म्हणजे साईज आपला 30, 32, 34, 36 साईज मध्ये अवेलेबल आपलं. तर मित्रांनो तुम्ही येऊ शकता. म्हणजे आपल्या साईज पासून तर आई बाबाला म्हणजे बाबाला देऊ शकतो असं पण गिफ्ट आहे. आणि मागे जर तुम्ही बघू शकता तर मागे लेडीजचे सुद्धा आपल्या इकडे कपडे अवेलेबल आहे. तर ओके. तर आणखी काही सर? आणि सर हे शर्ट्स हे जर किलरचं शर्ट आहे सर. तुम्ही बघू शकता. पहिले क्वालिटी बघा मग मी सांगतो. हे शर्ट सर आपल्याला ऑनलाईन आपलं म्हणजे एमआरपी आपल्याला 2000 शर्ट्स आहे. आपल्याकडे फक्त 999 मध्ये भेटणार मित्रांनो. आणि हा एक विषय याच्यावर जे आहे ना हा बारकोड वगैरे दिलेला, हा बारकोड स्कॅन केला ओरिजिनल प्राइस माहित पडा. हे फोटो जर काढला आपण गुगलवर टाकून त्याचा ओरिजिनल प्राइस माहित पडत आणि आपल्याला त्यापेक्षा कमीच राहील आपली प्राइस. आणि मेन विषय मित्रांनो हे किलर जे तुम्ही बघू शकता इथे पूर्ण जे आहे ना किलर म्हणजे हे एक ब्रँड आहे. तर या ब्रँडेडचे आपल्या इथे नाही का यवतमाळमध्ये अवेलेबल केलेले आहे सरांनी. आणि सरांचं शॉप जे आहे आता किती तारखेला ओपन झालं? 25 तारखेला जुलै महिन्यात ओपन झालेलं आहे. 25 तारखेला जुलै महिन्यात ओपन झालेला आहे. ओके. तर कस्टमर आले इकडे? हा आले सर. रिमाउंट मार्केटिंग आमच्याकडे जास्ती असते. पहिले युज करतात बाद में विश्वास करो. बघा रेमंडचा सूट आहे सर. मी काढून दाखवू शकतो तुम्हाला. पॅन्ट पण आहे सोबत. अच्छा. पॅन्ट आणि सोबत आहे. प्राइस किती आहे सर? तुम्ही प्राइस बघू शकता. प्राइस इथे देऊन बघा सर. 26,000 रुपये प्राइस आहे. आपल्याकडे फक्त 4999. ओरिजिनल तुम्ही दुकानात जाऊन बी चेक करू शकता. आणि हे तुम्ही बघू शकता हे जे घालतात म्हणजे जे लोक यूज करतात ते सर्व ब्रँडेड यूज करतात. आपल्यासारखे नाही घालू शकत. पण विषय इथं आहे आपल्यासारखे का नाही घालू शकत? कारण की त्यांना वाटतं की खूप ब्रँड आहे आणि प्राइस जास्त आहे. पण त्याच कमी प्राइस मध्ये तेच ब्रँड आपल्याकडे कमी पैशात फर्स्ट कॉपी सेकंड कॉपी काहीच नाही आपल्याकडे. सब ओरिजिनल असते.